नमस्कार मित्रांनो. तर आपला आजचा दुसरा स्टॉक आहे युनो मिंडा. ठीक आहे. चला, तर मग आपण लगेच आपल्या लेवल मार्क करून घेऊन लगेच पुढचे टार्गेट पाहून घेऊया. आता टार्गेट मार्क करायचंय. ठीक आहे. आपण काय मार्क करणार? सपोर्ट, मेकर, रेजिस्टन्स. चला, इथं मी तुम्हाला एकदम परफेक्ट दाखवते. मग लास्टच्या व्हिडिओमध्ये पण एकदम परफेक्ट होतं, पण ठीक आहे. चला, इथे पण आपण एकदम परफेक्ट दाखवून घेऊया. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे पाहता इथे हा सपोर्ट घेऊन वरती गेलाय, बनलाय सपोर्ट. ठीक आहे. पुन्हा स्टॉक आला, रेजिस्टन्स बनवला, खाली, रेजिस्टन्स बनवला, खाली, ते पण रेजिस्टन्स बनवला, खाली. ठीक आहे. आता हा स्टॉक काय, आणि मेन पॉईंट ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली मी. पाहताय तुम्ही ही ट्रेंड लाईन ड्रॉ करताय. याच्यावर किती टचेस? 1 2 3 4. हा, मग बरोबर. ठीक आहे. आता हा स्टॉक कशी मुवमेंट करेल आपण हे करून घेऊया. आपण आधी टार्गेट ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. हा स्टॉक हे बघा इथपर्यंत गेलाय. ठीक आहे. ड्रॉ करून घेतलं. चला, तर मग आपण पाहूया. ठीक आहे. आता ह्या स्टॉकने काय केलं? रेजिस्टन्स बनवला, खाली गेला, रेजिस्टन्स बनवला, खाली गेला, रेजिस्टन्स ब्रेक केला. आता हा काय करणार? आपली सिंपल, जशी आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिला, प्राइस ऍक्शन. चला, कशी प्राइस ऍक्शन बनवेल? आपला हा लेवल, लेवलला ब्रेक केलं, वरती गेला, त्यानंतर पुन्हा खाली आला, आपल्या ह्या लेवल मध्ये येणार, लेवल मधून ब्रेक करणार. आपला हा पहिला फर्स्ट टार्गेट काय राहील? मग जिथून हा खाली येईल तिथून. मग सपोज हा 1243 वरून खाली आला तर ती लेवल राहील, किंवा 1258 वरून खाली आला तर ती लेवल राहील. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट काय राहणार? 1357चं नेक्स्ट टार्गेट राहणार. ठीक आहे. झाला लेवल मार्क. तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणसाल, हा स्टॉक जर उद्या अजून एक ग्रीन कॅन्डल बनवू शकतो. हा स्टॉक उद्या अजून एक ग्रीन कॅन्डल बनवू शकतो का? हे बघा, याने हा रेजिस्टन्सला टच करायला गेलाय, हा इथपर्यंत जाऊ शकतो. उद्या इथपर्यंत जाऊन मग खाली येऊन मग हा आपलं नेक्स्ट टार्गेट घ्यायला जाऊ शकतो. ह्या दोन्ही जवळ लेवल आहे ना. तुम्ही विचार करा, 1243 आणि 1258 काहीच म्हणजे काहीच अंतर नाही, 4-5 पॉईंटचं अंतर आहे. उद्या सपोज इथे एखादी कॅन्डल बनवून एक हाय देईल 1258 पर्यंत, तिथून पुन्हा हा स्टॉक खाली आपल्या ह्या लेवलमध्ये, हा रेक्टेंगल जो ड्रॉ केलाय ना ह्या लेवलमध्ये, आणि मग इथून पुन्हा तो फर्स्ट टार्गेट काय देणार? मग 1246 वरून खाली आलं तर 1246 देणार. 1246 आपलं फर्स्ट टार्गेट राहणार. 1258ला टच करून खाली आलं तर 1258 आपलं फर्स्ट टार्गेट राहणार. आणि आपलं सेकंड टार्गेट काय राहणार? 1357. आणि 1357 म्हणजे ठीक आहे, आपण 1356च्या आसपास आपलं फर्स्ट टार्गेट काय राहणार? 1356. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला कसं प्राइस ऍक्शन बनवणार, स्टॉक कसं मुवमेंट करणार? ठीक आहे. आता याच्यात आपण काय पाहूया? एस एल काय करणार? आता एस एल केव्हा लावणार? ज्या वेळेस हा स्टॉक आहे ना ह्या कोणत्या लेवलमध्ये येईल आणि कोणताही बुलिश पॅटर्न बनवेल, बुलिश कॅन्डल पॅटर्न बनवेल. म्हणजे सपोज इथं ग्रीन डोजी बनला, कोणता बुलिश इंगल्फिंग कॅन्डल पॅटर्न बनला, असं कोणताही एखादा कॅन्डल पॅटर्न बनला ना, तर एकतर त्या कॅन्डलचा लो, ज्या कॅन्डलवर आपली एंट्री बनते ना त्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवायचा. नाही तर त्या जी ती कॅन्डल आहे ना 50 पॉईंट असू, 30 पॉईंट असू, तर त्या कॅन्डलचा मिडल पॉईंट काढायचा आणि त्या मिडल पॉईंट पेक्षा पण 2-3 पॉईंट कमीने आपला स्टॉप लॉस लावून द्यायचा. ठीक आहे. आणि आपण आपल्या टार्गेट पर्यंत होल्ड करायचा. फर्स्ट टार्गेट 1258, 1243 ह्या दोन्हीपैकी असू शकतं. सेकंड टार्गेट 1356. ठीक आहे. टार्गेट पर्यंत स्टॉक होल्ड करायला शिका. एकतर एल द्या, नाहीतर एकतर टार्गेट घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी माझे अनालिसिस फक्त तुम्हाला हे शिकण्यासाठीच पाठवत आहे. मी कसा अभ्यास केला, मी कसं विचार करते स्टॉक विषयी, ते तुम्हाला कळावं म्हणून मी हे अनालिसिस शेअर करते. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. कारण तर मी एकदम डीप मध्ये सांगते कसं अनालिसिस, कसं काय तेही तुम्हाला एकदम डीप मध्ये सांगते मी. त्यामुळे प्लीज, मी जेवढी मेहनत करत आहे प्लीज मला सपोर्ट करा.